तुफान पाण्याचा प्रवाह, त्यात वाहून जाणारा शेतकरी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्याला आणि मृत्यूलाही हरवणारा हा जिगरबाज तरुण पहा. जगात देव आहे का? असेल तर तो कधी, कुठे, कुणाला भेटतो का? असा प्रश्न जर का तुम्हाला कोणी विचारलाच तर त्याला लागलीच हा व्हिडिओ दाखवा. कारण व्हिडिओतला हा जिगरबाज तरुण एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाहीये. या तरुणानं स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून एका बळीराजाला वाचवलंय. पण निसरडी जागा, तुफान पाण्याचा प्रवाह, त्यात वाहून जाणाऱ्या वेली आणि डोळ्यांसमोर दिसणारा साक्षात मृत्यू. या आव्हानांना पेलणारा हा तरुण आहे तरी कोण? ही घटना आहे तरी कुठली? आणि हा बळीराजा मृत्यूच्या दारात पोहोचला तरी कसा? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग हिंगोलीच्या इसापूर रमना गावातला आहे. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलंय. हिंगोली, बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यातले अनेक भाग पाण्याखाली गेलेत. इस्नापूर गावालाही मुसळधार पावसाने झोडपलं. यामुळं गावातील नदी, नाले आणि ओढे तुफान प्रवाहित झालेत. अशातच शेतातून घरचा रस्ता ओलांडताना हा शेतकरी थेट ओढ्यात वाहून गेला. तुम्ही व्हिडिओत लोकांचा आवाज ऐकू शकता. हा थरार गावकरी पाहत होते, पण शेतकऱ्याला वाचवण्याची हिंमत कुणाकडूनच होत नव्हती. कारण वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. पण हे आव्हान एका जिगरबाज तरुणानं पेललं. तो ओढ्याच्या पाण्यात उतरला. त्यानं आधी शेतकऱ्याला घट्ट पकडलं आणि नंतर वेलींच्या मदतीनं त्यानं शेतकऱ्याला वर खेचलं. 30 सेकंदांचा हा थरार एका गावकऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. शेतकऱ्याला वाचवणाऱ्या त्या तरुणाची माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. पण तो तरुण देवदूतापेक्षा कमी नाहीये, हेही तितकंच खरं आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत बसण्यापेक्षा त्या तरुणानं स्वतःचा जीव धोक्यात टाकून शेतकऱ्याला वाचवणं महत्त्वाचं समजलं. यामुळे या तरुणाच्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याच तरुणाला न्यूज 18 लोकमतचा कडक सलाम.